श्री गणेश मांडला संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली. एक मिनिट. अंपायर एक मिनिट. ठीक आहे चालू करा. 18 ऑन दी बूट. पुढील चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू अगदी चांगला आलेला पाहायला मिळतोय. अंपायर एक मिनिट मॅच थांबवा. अंपायर अंपायर एक मिनिट. धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजीला राहुल पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने आपण धावसंख्या होताना पाहायला मिळतात. श्री गणेश मांडला संघाने अप्रतिमरित्या इनिंगला सुरुवात केलेली आपण पाहतोय. वॉल बिगनिंगचा हाफ डन म्हटलं जातं आणि तीच वॉल बिगनिंग आपण पाहतोय त्यांच्याकडून. यावेळी सुद्धा एक चांगला स्ट्रोक, एक चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. सिंगल मात्र घेतले आणि दोन्ही फलंदाजाने आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केले. अद्वैत 11 काशीद आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळतोय श्री गणेश मांडला. दोन्ही संघांदरम्यान अत्यंत चोरशीची लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निखिल कासार याने खूप साऱ्या धावा खर्च केल्या. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाली. हा चेंडू आपण पाहतोय अगदी फुल टॉस स्वरूपाचा. बॅटच्या पट्ट्यामध्ये मात्र बॅट्समनला घेता आला नाही आणि त्याच वेळी खेळपट्टीवरती आपण पाहतोय थोडासा खराब कॉलिंग पाहायला मिळाली आणि यामध्ये फलंदाजी करणारा फलंदाजाने आत्महत्या केली असं म्हणावं लागेल. सुसाइड विकेट म्हणावी लागेल आणि आपण पाहतोय आणखीन एक खेळाडू जातोय तंबूच्या अशराला परत. दुसरी षटक चालू आहे. निखिलच्या तुलनेत जर आपण विचार केला तर राहुलने मात्र कमालीची गोलंदाजी केली. किंबहुना पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या त्या धावांवर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये कंट्रोल मिळवलाय. नियंत्रणात्मक गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. अगदी अचूक टप्प्यावरचा होणारा मारा, ॲक्युरसीवरती होणारी गोलंदाजी आता मात्र चांगल्या पद्धतीने अद्वैत 11 संघासाठी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणारा फलंदाज मात्र बाद झालाय. ऋतिक सारखा एक फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला आणि ऋतिकची साथ द्यायला नवीन फलंदाज रितेश पाहायला मिळतोय. पाहूया आता कशा पद्धतीने मॅच पुढे सरकताना पाहायला मिळेल. रॅटम ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र आपण पाहतोय
अगदी चांगलं असल्याचे पंच सांगतायत. राहुलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. अगदी चांगल्या पद्धतीने राहुलने या षटकामध्ये मारा केलाय. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि अफलातून गोलंदाजीचा आविष्कार या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाला. हा चेंडूवरती ऑन द राईट चांगला फटका पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्यामुळे या चेंडूवरती सुद्धा धाव मिळते. केवळ एकच धाव. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आले आणि 2 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती तब्बल 20 धावा जमा झाल्यात. दुसरं षटक काहीसा दिलासा देणारं ठरलं, किंबहुना थोडंसं आशादायक ठरताना पाहायला मिळालं ते अद्वैत काशीद 11 संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये धावा अत्यंत वेगाने आल्यानंतर राहुलने कमालीचा मारा केला. ॲक्युरसीवाली गोलंदाजी केली, किंबहुना आपल्या गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीचं वैविध्य त्याने दाखवलं आणि वैविध्यते नटलेल्या गोलंदाजीमुळे आता 2 षटकानंतर आपण पाहतोय श्री गणेश मांडला संघाची धावसंख्या 20 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू बॅटची एज लागले. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मान आपण पाहतो. अगदी छोटा खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीने चेंडू त्याने फील्ड केलेला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जेथे षटक क्रमांक चालू आहे 3. 4 ओव्हरची मॅच आहे. निश्चित पद्धतीने एक सन्मानजनक धावसंख्या बॅटिंग करणारा संघाला धावफलकावरती लावावी लागेल. लल्ला गोलंदाजी करतोय. 3 ओव्हरची, सॉरी मॅच 3 ओव्हरची आहे. लल्लाची षटक आपण पाहतोय. हा चेंडू थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांनी केले चूक आणि या चुकीमुळे मात्र आपण पाहतोय आणखीन धावा मिळताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा ढिसाळपणा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं ना, ते एरिया थोडासा फिल्डिंग करण्यासाठी कठीण आहे आणि त्यामुळे जिथे एकेरी धाव येणं गरजेचं होतं तेथे मात्र तब्बल 3 धावा मिळाल्यात आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 24 धावा. ही ओव्हर अत्यंत महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने विचार केला तर. चांगला फटका या चेंडूवरती, परंतु प्रॉपर टायमिंग मात्र झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक कॅच खाली जरूर आला, परंतु दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगाने कंप्लीट केले. चित्त्याची चपलाईने आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट झालेली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळालं. त्याच वेळी चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन आणि समन्वय दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये लल्हा गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं ना, तर या षटकामध्ये श्री गणेश मंडला संघाला आवश्यकता आहे काही चांगल्या फटक्यांची, परंतु लल्लाची गोलंदाजी अत्यंत चांगली होते. पुढे सरसावून स्टेप आउट करून मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन नाउ. नवीन प्लेयर आपण पाहतोय राजा. पाहूया आता कशा पद्धतीने तो बॅटिंग करणार मैदानावरती. धावफलकावरती आपण 26 धावा पाहतोय. चांगल्या पद्धतीने होणारी गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमालीचा खालावलेला धावसंख्येचा आलेख आणि ग्राफ आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजाने कमाल केली, किंबहुना गोलंदाजाने केलेलं पुनरागमन त्याला सुद्धा दाद द्यावी लागेल. ते मात्र आपण पाहतोय फुल टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु फुल टॉस वरती कॅच सोडले आणि चुकीला माफी नाही असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण जिथे झेल होणं अपेक्षित होतं तेथे मात्र आपण पाहतोय झेल निसटलाय आणि या चेंडूवर मिळाल्यात धावा तब्बल 4. on the board. Last ball of this inning.
30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती धावा किती येत आहेत आणि किती धावांचा उद्दिष्ट टार्गेट टोटल श्री गणेश माळला संघ आता मात्र अद्वैत काशीद संघाविरुद्ध ठेवतोय. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा पेस काढून घेतला होता, स्लोवर वन पद्धतीने टाकला, बॅकफुट वरती जाऊन चांगल्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न, एक धाव घेतले परंतु सेकंडच्या नादामध्ये फलंदाज होतोय बाद आणि 3 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती तब्बल 31 धावा लागल्यात आणि विजयासाठी अद्वैत काशीद संघासमोर लक्ष ठेवले ते 32 धावांचं. विजयासाठी आपण पाहतोय 32 धावांचं लक्ष्य. मॅच अगदी चांगले होणार यात कोणती शंका नाहीये. श्री गणेश मंडळ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 31 धावा केलेल्या आहेत. पाहूया आता ही मॅच कशा पद्धतीने होणार. स्ट्रायकिंग एंड वरती लल्ला पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निखिल कासार अद्वैत काशीद संघाकडून पाहायला मिळतात आणि त्याचवेळी श्री गणेश मंडळ संघाकडून राजा पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. पाहूया आता पहिल्या षटकामध्ये राजा कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. षटक क्रमांक पहिलं
राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समन मात्र जर आपण पाहिलं ना अगदी प्री प्लॅन करत होता आणि डिसाइडेड स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने षटकाची सुरुवात, परंतु याच दरम्यान लल्लाकाच्या बॅटमधनं आला एक मोठा स्ट्रोक. चेंडू जातो लॉंग ऑफ बोर्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. वेलकम बाउंड्री फॉर टीम अद्वैत 11 काशीद. चांगल्या पद्धतीचं फुटवर्क पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने बदलाले त्याचा उपयोग करत लल्लाने ठोकलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 32 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण 4 धावा फलकावरती पाहतोय. अत्यंत चांगली सुरुवात. हा चेंडूवर सुद्धा लल्लाच्या बॅटमधनं तितकाच नेत्रदीपक नेत्रसुखद स्ट्रोक पाहायला मिळतोय. वन्स अगेन सेकंड फॉर इन अ रो. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॅटिंग बाय लल्ला. एट ऑन दी बोर्ड. अत्यंत सफाईदारपणे आपण पाहतोय लक्षाचा चालू असलेला पाठलाग. गोलंदाजा वरती एका मागोमाग एक होणारे प्रहार. आणि राजा मात्र आपण पाहतोय गोलंदाजावरती हल्ला बोल करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू राजाकडनं अत्यंत चांगला पाहायला मिळतोय. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू. जास्त प्रमाणात या चेंडूला गती दिली होती आणि फलंदाज मात्र पूर्णतः या चेंडूवरती बीट झाला. गोलंदाजाकडे नेहमी व्हॅरिएशन असणं गरजेचं असतं आणि तेच वैविध्यता पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू राईट राऊंड विकेट. आणि यावेळी आपण पाहतोय फटका फसलाय. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न आलाय लल्लाच्या अंगलट. लल्ला मात्र जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाउन. वन डाऊनला आपण पाहतोय राहुल आलेला आहे आणि लल्ला सारखा विस्फोटक फलंदाजी करणारा एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करणारा फलंदाज मात्र बाद झालेला आहे. खूप मोठी विकेट म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि स्ट्रायकिंग एंडला संघाचा संघनायक कॅप्टन निखिल कासार पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी अफलातून टाकलाय आणि एका षटकाच्या खेळानंतर 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच उर्वरित 2 षटकामध्ये आता विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आता मात्र एक्सलेटरवरती पाय दाखवावा लागेल आणि गाडीला टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल ते अद्वैत 11 काशीद संघाला. कारण लल्ला सारखा आक्रमक दर्जाचा फलंदाज बाद झालाय. त्यामुळे कर्णधार या नात्याने निखिलला ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने त्यांना बॅटिंग करणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजीला रितेश पाहायला मिळतोय. पाहूया रितेश हा गोलंदाजी या षटकामध्ये आता कशा पद्धतीने मारा करतोय. राहुल आणि निखिल या दोन्ही खेळाडूंदरम्यान आता खूप मोठी जबाबदारी आहे. कारण जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये 24 धावा करायच्या आहेत. या मैदानावरती राईट हँडर बॅट्समनला काही मोठे फटके मारणं खूप कठीण जाणार आहे. कारण वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला अगदी विरुद्ध धावेने पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी दोन्ही राईट हँडर बॅट्समन आहेत आणि त्यावेळी ऑन साईडला मात्र जर आपण पाहिलं ना तर वारे अगदी विरुद्ध दिशेने वाहत आहेत. त्यामुळे आता बॅट्समनला अगदी समोर असेल त्याच वेळी ऑफ साईड असेल ते चांगल्या पद्धतीने फटके घेऊन ही मॅच जिंकवायला लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रितेशच्या हाती कर्णधारांच्या सुपूर्द केलाय. टॉस करण्यासाठी यायचं आहे. बारशिव आणि काजूवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. बारशिव आणि काजूवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.
पहिला चेंडू आपण पाहतो, अत्यंत खराब स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र कंप्लीट केले. सेकंडचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होणार की नाही, परंतु पंचांकडून इशारा आला. चेंडू आहे वाईट. वाईट प्लस 2 धावा, 3 धावांचा बोनस मिळतो या चेंडूवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मी असं म्हणतो की वाईट चेंडू हा वाईटच असतो आणि येथे सुरुवात खराब पाहायला मिळते गोलंदाजाकडून, जिथे प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे. तेथे आता मात्र 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अत्यंत चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा होणारा पाठलाग सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाजाला आता बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल. हा चेंडू आपण पाहतो आखूड टप्प्याचा. बॅटच्या पट्ट्यावरती मात्र बॅट्समनला घेता आला नाहीये. चेंडू लॅक्स्टमच्या बाहेर असल्याचं सांगतायत पंच आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 अशा पद्धतीने 2 धावा आल्यात. किंबहुना रितेश या गोलंदाजाकडून होणारी अतिरिक्त आणि अवांतर गोलंदाजी, त्यामुळे आता निश्चितपणे अद्वैत इलेव्हन काशी संघाला याचा फायदा मिळताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली ना तर 13 पाहायला मिळते आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे कुठेतरी चांगल्या पद्धतीने होणारा पाठलाग धावसंख्येचा आपण पाहतोय. निखिल कासार जो संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि पाहूया आता कॅप्टन फ्रंट वरती येऊन लीड करणार का. त्याला सुद्धा आपल्या बॅटिंगची चमक दाखवावी लागेल. पाहूया आता निखिल कशा पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करणार. गोलंदाज मात्र आपण पाहतोय थोडासा लयशी झुंज देतोय आणि या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधनं एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाने आपण पाहतोय कॅच ड्रॉप केलंय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. किंबहुना क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच फिल्डिंगला आपण बॅटिंग किंवा बॉलिंग पेक्षा जास्त महत्व देत असतो, परंतु येथे मात्र आपण पाहतोय अगदी हातातला कॅच ड्रॉप केलाय आणि त्यामुळेच आपण पाहतोय मॅच अत्यंत रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. निर्णायक अवस्थेत ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चालू असलेली धडपड आपण अनुभवतोय. हा चेंडू आपण पाहतोय उंच हवेत लॉफ्ट केलाय. राजा झेल खाली आला आणि झेल टिपलाय. फलंदाज आपण पाहतोय राहुल मात्र जातोय बॅक टू द पवेलियन. खूप मोठी विकेट म्हणावं लागेल. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू मात्र गमावलाय अद्वैत इलेव्हन काशी संघाने. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे बारशेव आणि काजूवाडी. दोन्हीही कॅप्टन हजर आहेत. धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर 14 पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता बॅटिंग करत असताना. पाहूया आता कशा पद्धतीने मॅच होते. 14 धावा झालेल्या आहेत. 18 धावा पाहिजेत अजूनही. संकेत राईट मोर द विकेट. हा चेंडू निखिलने खेळलाय. क्षेत्ररक्षक कॅच खाली आलाय आणि येथे मात्र आपण पाहतोय खूप सारे अटेम्प्ट त्याने केले, परंतु अंतिमतः ही कॅच त्याने ड्रॉप केले. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय काजूवाडी या संघाने. अठरा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. जिथे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. निखिल कासार मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगल्या तऱ्हेने बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं कॅप्टनला साधेशी कामगिरी तो आज मैदानावरती करताना दिसतोय. चांगल्या पद्धतीने त्याने खऱ्या अर्थानं आज स्वतःला ऍडजस्ट केलं असं म्हणावं लागेल आणि येथे मात्र आपण पाहतोय खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येथे हा चेंडू वरती क्षेत्ररक्षक चुका करतोय आणि चेंडू फरार झालाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार.
वाईड आहे, बाईज ओके, बाईजचा चौकार आलेला आहे आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 22. विजयासाठी आवश्यकता आहे अजूनही 10 धावांची. 32 धावसंख्येचं लक्ष होतं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळालं. कॅप्टन निखिल कासार मात्र आपण पाहतोय आपलं सर्वस्व पणाला लावतोय, 100% योगदान तो देताना पाहायला मिळतोय. यावेळी अगदी सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळालं त्याच्याकडून. येथे मात्र आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केले आणि डबल सुद्धा तितक्याच वेगात कंप्लीट केले. सो इक्वेशन बनले आता 6 चेंडू आणि 8 धावांचं. संकेत सहा चेंडू आणि विजयासाठी आपण 8 धावांची आवश्यकता पाहतोय. मॅच अत्यंत रंगात आलेली पाहायला मिळते. रोमहर्षक असा मुकाबला पाहायला मिळतोय आणि ऋतिक पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने काशी संघाने धावसंख्येचा पाठलाग केला असं म्हणावं लागेल. अद्वैत इलेव्हन काशी संघ आपण जर पाहिलं ना प्रत्येक चेंडूवरती चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळालं. किंबहुना दुसऱ्या षटकामध्ये उंचावलेला धावसंख्येचा आलेख आणि ग्राफ सुद्धा आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावा असं लक्ष असताना गोलंदाजीला ऋतिक आलाय, तर ऋतिक पाहूया आता कशा पद्धतीने मारा करेल. षटक क्रमांक अंतिम आहे. हे षटक दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण, सामन्याचा रिझल्ट ठरवणारे षटक. पहिला चेंडू या षटकातील स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पाहायला मिळतोय. पाहूया खेळ कशा पद्धतीने होतोय. ऋतिक याचा पहिला चेंडू आपण पाहतोय. फॅस करत असताना अत्यंत चांगला चेंडू असल्याचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. आता मात्र इक्वेशन 5 चेंडू आणि 8 धावा असं बनलेलं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने रंगात ही लढत आले आणि पाहूया आता खेळ कशा पद्धतीने होणार. येथे मात्र 24 धावा धावफलकावरती लागल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला असलेला संकेत पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. ऋतिक कडनं एक चांगल्या पद्धतीचा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. पहिला चेंडू शानदार पद्धतीने टाकला, चांगल्या टप्प्यावरती पिच केला होता. हा चेंडू वरती आपण पाहतोय फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय, त्याला फसवून चेंडू फरार झाला. सीमा रेषा पलीकडे 4 धावांचा आणि खणखणीत चौकार. सो आता इक्वेशन बनले 4 चेंडू आणि 4 धावांचं. 28 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय आणि आता विजयासाठी 4 चेंडू 4 धावा. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा प्रहार आणि कॅच आता मात्र घेतले आणि आता इंटरेस्टिंग मॅच. 3 चेंडू 4 धावा. तीन चेंडू आणि विजयासाठी आपण 4 धावांचं लक्ष पाहतोय. मॅच अत्यंत रंगात आलेली आहे आणि महत्वाच्या क्षणी मयूर मात्र बॅटिंगला जाताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. ऋतिक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
मॅचचा माहोल मात्र अत्यंत गरमागरम मला पाहायला मिळतोय। आता खऱ्या अर्थानं दोन्ही संघाच्या पेशन्सची परीक्षा असणार आहे। किंबहुना क्रिकेटमध्ये झोकून देण्याची वृत्ती ज्याला म्हटलं जातं ना, ती झोकून देण्याची वृत्ती दोन्ही संघाला आता दाखवून द्यावी लागेल। हा चेंडू आपण पाहतोय, निखिलने खेळला बॅटफूट वरती येऊन एक चांगला फटका आणि फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती। सो इक्वेशन 2 चेंडू 3 धावा, चेस कंपल्सरी आहे। चेस कंपल्सरी असल्या कारणाने 3 धावा या बनवायच्याच आहेत आणि नवीन आलेला फलंदाज मयूर ती किमया साध्य करणार का? परंतु कौतुक करावं लागेल ऋतिक याचं। ऋतिकने सुद्धा आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं टेम्परामेंट गोलंदाजीमध्ये दाखवले। क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच 3 टी खूप महत्त्वपूर्ण असतात, त्यामध्ये पहिला टी ज्याला म्हटलं जातं तो टेम्परामेंट अत्यंत चांगल्या पद्धतीचं दाखवले किंबहुना चांगल्या पद्धतीच्या अॅक्युरसीवरती त्याने गोलंदाजी सुद्धा केले। सो मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय 2 चेंडू 3 धावा असं बनले। हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर किंबहुना या चेंडू नंतर एक चांगल्या पद्धतीचा चित्र पाहायला मिळालं काशी संघासाठी। सुटकेचा निश्वास त्याने सोडला असेल, परंतु मॅच मात्र आपण पाहतोय अत्यंत रंगात आलेली पाहायला मिळते। 2 चेंडू 2 धावा पाहिजेत आणि बॅट्समन नक्की मैदानावरती करतोय काय? बॅट्समनने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद। आता इक्वेशन 1 चेंडू 2 धावा। एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। चेस कंपल्सरी आहे, सो एका चेंडू मध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत। आणि त्याच वेळी एक सूचना आहे, जर लिंबू विकेट ज्याला म्हटलं जातं मंकन विकेट, त्याला त्यासाठी कॉल देणं गरजेचं आहे। डायरेक्ट तुम्ही लिंबू विकेट घेऊ शकत नाही असा या स्पर्धेचा नियम आहे आणि जर तसं केलं तर तो चेंडू नो असेल, हा सुद्धा इशारा आलेला आहे। एक चेंडू 2 धावा। लेट्स सी व्हॉट विल बी हॅपन इन दिस ग्राउंड। मयूर आणि नॉन स्ट्रायकिंगला जय पाहायला मिळतोय। शेवटचा चेंडू, रिझल्ट ठरवणारा चेंडू, विजय कोणाच्या बाजूने जाणार? चेंडू अत्यंत चांगला आला आणि अशा पद्धतीने श्री गणेश पांडला संघाने हार्ट बीट्स वाढवणाऱ्या मॅच मध्ये, हृदयाची धडधड वाढवणाऱ्या मॅच मध्ये विजय संपादन केला। अद्वैत काशी संघाने मात्र 6 चेंडू 8 धावा किंबहुना 2 चेंडू 3 धावा असं इक्वेशन असताना मॅच स्वतःच्या चुकीमुळे हरले असं म्हणावं लागेल। कारण 2 चेंडू 3 धावा पाहिजे असताना रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा जो फलंदाजाने प्रयत्न केला ना, तिथून कुठेतरी मॅच त्याच्याकडून फिरलं असं म्हणावं लागले। नाही रिव्हर्सचा फटकाला म्हटलं जातं, लागला तर आबाद नाही तर बरबाद आणि किंबहुना तो रिव्हर्सचा फटका, तो खेळण्याचा प्रयत्न, तेथून फिरलेला मॅच आपण पाहतोय। काजूवाडी संघाने टॉस जिंकले आणि त्यानंतर फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतलाय आणि नो डाऊट या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये शानदार